रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण. सर गेल्या लेक्चर मध्ये काय शिकलं होतं? व्याप्तीनुसार कसे अनुमानाचे प्रकार पडलेले आहेत आपण ते शिकलं होतं. बघ, व्याप्तीनुसार शिकलं आपण. त्याच्या अगोदर लेक्चर मध्ये जा, तिथे एक फ्लो चार्ट शिकला होता. त्या फ्लो चार्ट मधली फक्त पहिली व्याप्ती संपली आहे. दुसरा कार्यकर्ता कुठला लक्षात ठेवायला सांगितला होता? चरक. अनुमान प्रमाण शिकत आहोत, चांगल्या पद्धतीने शिकायचं. बर सर, टॉपिक कुठला चालू आहे माझा? अनुमानाचे प्रकार. अनुमानाचे प्रकार चालू आहे. अनुमानाचे प्रकार. बर, अनुमानाचे प्रकार मी व्याप्तीनुसार बघितले. सर दोन नंबरला मला कोणानुसार बघायचे? चरकानुसार. समजून घे. दुसरा कार्यकर्ता आहे चरक. सर तुम्ही त्या क्लासिफिकेशनच्या लेक्चर मध्ये म्हणलो होतो. सर तुम्ही त्या क्लासिफिकेशनच्या लेक्चर मध्ये काय म्हणलं होतं? बेस्ड ऑन द टेन्स. काळानुसार सर काय केलेले आहेत? सर चरकांनी अनुमानाचे प्रकार बघायला भेटतात. बर, इथं काय का हो सर? हो बघ, बेस्ड ऑन द टाइम फ्रेम, बेस्ड ऑन द टेन्स, चरकांनी अनुमान प्रमाणाचे प्रकार पाडलेले आपल्याला बघायला भेटतात. बर सर, लिहा मराठीतून नोट्स. लिहितो बाबा तुझ्यासाठी. बघ, चरकानुसार अनुमानाचे, ह्यानी बी अनुमानाचे टाइप्स पाडलेत ना. अनुमानाचे त्रैकालिकनुसार त्रैकालिक सर नवीन भानगड काय? त्रैकालिक म्हणजे टेन्स. 3 काळ असतात: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. म्हणजे अनुमानाचे त्रैकालिकानुसार टेन्स नुसार सर अनुमानाचे प्रकार पाडले. सिंपल आहे. अनुमानाचे त्रैकालिनुसार चरकांनी प्रकार पाडलेले आहेत. सिंपल आहे सर, आहेत. बर सर, कुठले प्रकार आहेत? 3 प्रकार होते वागा. सर पहिला प्रकार काय सर? वर्तमानकालीन अनुमान. काही नाही, इतक्याच गोष्टी लक्षात ठेव. वर्तमानकालीन अनुमान. सिंपल आहे. वर्तमानकालीन अनुमान. सर वर्तमानकालीन अनुमान म्हणजे काय? बघ, मला प्रेझेंट मध्ये आता जी गोष्ट बघायला भेटते त्या गोष्टीवरून मी जी प्रेडिक्शन करतो त्याला अनुमानाचं. मला काय दिसलं सर? सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये फिरायला गेलो असताना मला प्रॅक्टिकली सर, मला प्रत्यक्षामध्ये मला काय दिसला होता? धूर. त्या धुरावरून मी अनुमान काय केलं सर? अग्नीचं अनुमान केलं. तीच एक्झाम्पल ली. वर्तमान कालामध्येच तर बघतोस ना, बघितला दूर लागली आग, बघितला दूर लागली आग. तीच व्यवस्थित आहे. बघ, वर्तमानकालीन अनुमानामध्ये काय लिहायचंय? वर्तमानकालीन अनुमानामध्ये लिहायचं धुमाला पाहून. सिंपल आहे, लय सोपं आहे. धुमाला पाहून अग्नीचं अनुमान करणे. अग्नीचे प्रेझेंट मध्ये करायला ना सर. अग्नीचे सर काय केलेलं आहे त्यांनी? अनुमान करणे. सर लय सुटसुटीत लिहिला, लय सोपा आहे काय की? हो, लय सोपा आहे. सर दुसरा कुठला आहे? चल, दुसरा आहे सर भूतकालीन अनुमान. भूतकालीन. सिंपल आहे. भूतकालीन अनुमान. सर भूतकालीन अनुमान म्हणजे काय हो सर? इन पास्ट मध्ये सांगितलेलं आहे. भूतकालीन अनुमानामध्ये काय सांगितलेलं आहे? बघ, भूतकालीन अनुमानामध्ये सांगितलेलं आहे बघ की गर्भाला बघितलं सर, गर्भाला बघितलं आणि कार्यक्रम कधी झाला ती सांगितलं. गर्भाला पाहून मैथुनाचं अनुमान केलं सर. सर गर्भाला बघितलं, मैथुन कधी केलं सर, कार्यक्रम कधी केलता त्याचं अनुमान लावणं. सिंपल आहे. पास्ट मध्ये केलेली जी गोष्ट आहे त्या पास्ट मधल्या केलेल्या गोष्टीपासून अनुमान करणं, प्रेडिक्शन करणं म्हणजे काय सर? गर्भाला पाहून सिंपल आहे मैथुनाचं अनुमान करणं. सिंपल आहे. मेटिंगचं अनुमान करणं सर तुझ्या भाषेमध्ये. सर मैथुनाचं अनुमान करणं सर. कार्यक्रम कधी केलता त्याचं अनुमान करणं. सिंपल आहे. सर तिसरा कुठला आहे सर? भविष्यकालीन अनुमान. सिंपल प्रेडिक्शन करायचे. एक प्रेझेंट मध्ये प्रेडिक्शन करायचे, एक पास्ट मध्ये प्रेडिक्शन करायचे. आणि सर तिसरा आहे सर भविष्यकालीन अनुमान. सिंपल आहे सर. बेस्ड ऑन द त्रिकालिक.
भविष्यकालीन अनुमान. सर भविष्यकालीन अनुमानामध्ये काय लक्षात ठेवू सर? भविष्यकालीन अनुमानामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेव, बेस बघ, बीजाला पाहून सर मी आंब्याचा, सर मी काय करतो, गावरान आंबा खातो आणि केशर आंबा खातो. सर केशर आंब्याच्या कोयला बघून, सर केशर आंब्याच्या कोयला बघून जेव्हा फळ येतील त्या बीजाला बघून जेव्हा फळ येतील त्याचं अनुमान केलं. म्हणजे सर कसं सिंपल आहे, बीजाला पाहून त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचं अनुमान करणं म्हणजे फ्युचर मधलं प्रिडिक्शन करणं की ह्याच्यापासून मला कशी फळ भेटतील बुवा, तीच आहे सर. बीजाला पाहून, सर सीडाला पाहून, सीडला पाहून, बीजाला पाहून, बीजाला बघितलं सर, बीजाला पाहून, सर बीजाला बघितलं त्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचे, त्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचं अनुमान करणं, फळाचे अनुमान करणे. सर इतकं सोपं आहे का हो सर? हो इतकं सोपं आहे. बघ दुसरा बी आपण सक्सेसफुली अनुमानाचा प्रकार क्लिअर केलेला आहे. सर कसं, चरकांनी बेस्ड ऑन द त्रैकालिकानुसार चरकांनी प्रत्यक्ष त्या चरकांनी अनुमानाचे प्रकार पाडलेले आहेत. वर्तमानकालीन अनुमान, धुमाला पाहून अग्नीचं अनुमान केलं. भूतकाळामध्ये गर्भाला पाहून मैथुनाचा कार्यक्रम झाला त्याचं अनुमान केलं. सर भविष्यकालीन मध्ये सर बीजाला बघितल्यापासून फळाचं अनुमान केलं. इतकं सोपं होतं बघ. आपण पुढच्या लेक्चर मध्ये काय काय बघणार आहोत? पुढच्या लेक्चर मध्ये न्यायदर्शन जी कार्यकर्ता आहे त्या न्यायदर्शन कार्यकर्त्याने कशा पद्धतीनं अनुमानाचे प्रकार त्याच्या पद्धतीनं पाडलेले आहेत ती बघणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित रिव्हिजन मार. मी तुला व्याप्तीनुसार पण शिकवलेलं आहे आणि चरकानुसार पण शिकवलेलं आहे. व्यवस्थित रिव्हिजन मार. पुढच्या लेक्चर मध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.